मित्रांनो 1 मिनिट 1 मार्क या सेशनमध्ये आपण पुढचा जो पार्ट आहे एकदम सोपा पद्धतीने पाहतो. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये काय काय जिरंड किंवा इन्फिनिटिव्ह विचारतात. तुम्हाला आतापर्यंत जिरंड बऱ्याचदा विचारले गेले. मित्रांनो, एक वाक्य देतात आणि त्यामधून तुम्हाला जिरंड फॉर्म ओळखायला सांगतात. तर मित्रांनो, जिरंड फॉर्म म्हणजे बाकी काही नाही. एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये काय असेल, क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला जर आयएनजी प्रत्यय आला असेल त्याला काय म्हणायचं आपण, जिरंड फॉर्म असं म्हणायचं. म्हणजे परीक्षेत बऱ्याचदा तुम्हाला प्रश्न विचारला गेलाय आणि एक जर शब्द दिला असेल, समजा उदाहरणार्थ एक बरंच भलं मोठं वाक्य आहे आणि त्यामध्ये एक शब्द आहे, समजा सपोज स्लीपिंग, तो तुम्हाला काय करायचंय, स्लीप नंतर त्याला काय आयएनजी लावलेलं म्हणजे V1 आणि आयएनजी लावलंय, याला काय म्हणायचं, आपल्याला जिरंड फॉर्म म्हणायचं मित्रांनो. आणि जर उदाहरणार्थ दुसरा प्रकार आहे तो म्हणजे इन्फिनिटिव्हचा. इन्फिनिटिव्ह कोणता लक्षात घ्यायचंय तुम्हाला, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, क्रियापदाचं पहिल्या रूपाच्या अगोदर तुम्हाला टू दिसेल आणि नंतर V असेल, जसं V1 असेल, जसं उदाहरणार्थ टू स्लीप. ह्या पद्धतीने मित्रांनो काय करायचं तुम्हाला लक्षात घ्यायचंय. आणि 1 मिनिट 1 मार्क नावाच्या या सेशनमध्ये मित्रांनो असेच पुढे व्हिडिओ पाहत राहा आणि आपले 10व्या वर्गाच्या परीक्षेतील मार्क तुम्हाला मित्रांनो पूर्ण वाढवायचे. ग्रामरचा एकही मार्क आपल्याला जाऊ द्यायचा नाही, अशा पद्धतीने म्हणूनच मी हे व्हिडिओ सगळे तयार करतो मित्रांनो. तुम्हाला पटकन एका मार्कामध्ये सगळी याची रिव्हिजन होत राहील. थँक्यू.